पॅकिंग 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 झाली एकदाची आणि बॅग पॅक झाले. फक्त आता 20 तास बाकी आहेत आणि 20 तासानंतर निघायचं आहे. तर फायनली बॅग पॅक झालेत आणि आमचं आता लगेज दाखवतो तुम्हाला. आम्ही गाडीवरून काय काय घेऊन चाललो आहे. सगळ्यात महत्त्वाचं टॉप बॉक्स आणि ह्या टॉप बॉक्समध्ये खूप सारं सामान आहे. आता एका सॅडल बॅगमध्ये आहेत श्रावणीचे कपडे, ह्या सॅडल बॅगमध्ये आहेत माझे कपडे. टँक बॅगमध्ये पण भरपूर सारं सामान आहे. ही जी थाय बॅग दिसते या थाय बॅगमध्ये पण किरकोळ सामान आहे. आणि हे आपले जेरी कॅन आणि तिकडे आहेत 2 हेल्मेट. आता गंमत अशी आहे, ह्या दोघांचे जर वेट पकडलात तर एकाचं वजन आहे 5 किलो, ह्याचं 5, म्हणजे दोघांचं मिळून 10 किलो वजन आहे. ह्याचं पकडा 3-3.5 किलो वेट आहे. ह्याचं पण नाही म्हटलं तरी आता 10 किलो वेट झालेलं आहे, 10 किलो. आणि हे 5-5 लिटरचे जे कॅन आहेत ह्यांचं आताच वजन आहे मला वाटतं 1 किलो होईल. याचं वजन 1-1.5 किलो प्लस पेट्रोल ह्याच्यामध्ये येणार 5 लिटर, म्हणजे मला वाटतं 5 ते 6 kg ह्याचं वेट होईल मग पेट्रोल भरल्यानंतर. तर अशी काही गंमत आहे आणि याच्यामध्ये पण भरपूर सामान आहे. बघू आपली आता बाईक किती साथ देते, पण देईल. ॲडव्हेंचर KTM आहे तर बघू. आता अजून पण बरंचसं थोडंसं किरकोळ सामान राहिलं आहे, तर विचार करतोय काय करू, नाहीतर मला कुठेतरी दुसरीकडे शिफ्ट करावं लागेल सामान. तर असं काही तयारी झालेली आहे. माझी पॅकिंग कशी वाटली, आवडली तर फॉलो करा.